आशालताताई कांबळे यांना आपण सर्वच ओळखतो. आंबेडकरी साहित्यिक आणि विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या आणि समीक्षक सुद्धा. शोषित महिलांच्या आवाजाला शब्द देणाऱ्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या. अ, रमाईंची शोषित आणि त्यागमूर्तीची जी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर नेहमी बिंबवण्यात आली, त्याला बाजूला सारून रमाई एक स्वतंत्र व्यक्तिमत्व, अशी रमाई आपल्यासमोर मांडणाऱ्या आशालताताई, स्त्रियांच्या उन्नतीसाठी असं पुस्तक आपल्यासमोर घेऊन येणाऱ्या आशालताताई, वारंवार खूप काळांपासनं नेहमीच आपल्याला आधार देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या ताई आज आपल्यासोबत आहेत. मी आशालताताईंना विनंती करते, की त्यांनी मार्गदर्शनपर आम्हाला 2 शब्द ऐकावे. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, क्रांतिबा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या विचारधारेतील सर्वच महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करते. आज एका अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व समविचारी मंडळी एकत्र जमलेलो आहोत. या कार्यक्रमाचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत ते आमचे आदरणीय जवी पवार दादा. मगाशी जे बोलून गेले सोनपिंपळे ना, हां, अतिशय चांगल्या पद्धतीने विचार मांडले त्यांनी. राहुल आहेत इथे, तिघे 3 राहुल आहेत. राहुल गायकवाड, आमचे राहुल पगारे आणि गौरव एका मीडियामधले. म्हणजे गौरवकडून मला एक नवीन हे ऐकायला मिळाले. ते वेगळ्या पद्धतीने मांडणी करत होते, ज्याचा आपण सहजासहजी विचार करत नाही. तर संचलन छान करते आमची ही गोड मुलगी. काय नाव तुझं? वनश्री. खूप सुंदर संचलन करते, दिसते पण गोड आणि खूप मी बघतेय मगापासून तिला. आणि इथे समोर उपस्थित असलेले सर्वजण आमची चळवळीतली खूप घनिष्ठ मैत्री आमची आहे. त्या प्रतिमाताई आहेत तिथे समोर. चळवळीमध्ये झोकून देऊन काम करणारं ज्योती सावित्रीचे वारसदार अशा जोड्या शोधते मी सध्या. त्याच्यातली ती एक जोडी आहे. त्यांची मुलाखत अजून मला घ्यायची आहे, एकदा पकडणार त्याला. तर तो प्रोजेक्ट मी हाती घेतला आहे. या निमित्ताने मी जाहीरच करते की ज्योती सावित्रीचे वारसदार नावाचा प्रोजेक्ट हाती घेतलाय मी, की जेणेकरून सहजीवन कसं असावं हे आमच्या कार्यकर्ते म्हणवणाऱ्यांना सुद्धा समजत नाही. तर मग ते एक आयडॉल ज्योती सावित्रींचं जसं सहजीवन, तशा पद्धतीचं सहजीवन जगणारे खरोखरीच आहे. शोधावं लागतं खूप कष्टपूर्वक. ते शोधते मी आणि पुढच्या वर्षी वगैरे येईल ते तुमच्या हाती पुस्तक. इथे आमचे मुंबईहून मुद्दाम आलेला चळवळीतला आमचा कार्यकर्ता, ज्याला मी आंबेडकरी स्त्री चळवळीचा भाऊ म्हणते नेहमी, ते गौतम सांगळे बसलेले आहेत. माझ्या इथे पण खूप सगळेजण मला तुम्ही दिसता आहात. मला नावं नाही माहिती आहेत सर्वांची, पण मला माहिती आहे तुम्ही चळवळीतले सगळे अगदी खूप चांगले महत्त्वाचे सगळेजण आहात. आपण सर्वाप्रती आदर व्यक्त करते आणि आपण सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करते. राहुलजींचं पहिल्यांदा मी अभिनंदन करते. माझी त्यांची प्रत्यक्ष ओळख कालच झाली. फोनवर बोलले होते आणि मला समजत नव्हतं म्हणजे हे कुठल्या ग्रुपमध्ये काम करतायत. तर मी असं समजले होते ते की मुंबईचा एक आमच्या विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, राहुल कांबळे म्हणून एक काम करतात आणि त्यांच्याबरोबर त्यांची एक मैत्रीण आहे दीपाली साळवे म्हणून. तर ह्याने मला फोन केला तेव्हा दीपाली साळवेचा संदर्भ दिला. तर मला वाटलं हे दीपाली साळवेच्या ग्रुपमध्येच काम करतायत की काय. तो एक खूप छान मुंबईमध्ये ग्रुप आहे तरुणाईंचा.
तर मग नंतर मला समजलं इथे आल्यानंतर की राहुल हे एक वेगळं काम करतायत. त्या ग्रुपमध्ये रिलेशन आहेत त्यांचे, पण ते त्या ग्रुपचा पार्ट नाहीये. पण ठीक आहे, मला एक समजतं की आपण जरी वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या ग्रुपमधून काम करत असलो, तरी शेवटी आपण एकमेकांशी कनेक्टेड असतो. जसं आपण बुद्ध, फुले, बाबासाहेब, शिवराय, राजर्षी शाहू महाराज, कबीर, अ, अ, आपले संत रविदास, ही सगळी जी मंडळी आहेत, यांना जरी आपण वेगवेगळं म्हणत असलो, वेगवेगळं बघत असलो, वेगवेगळी पर्सनॅलिटी यांची, सावित्रीबाई, जिजाऊ, अहिल्याबाई यांची जरी वेगवेगळी पर्सनॅलिटी बघत असलो, तरी ती पर्सनॅलिटी कुठेतरी एका सूत्रामध्ये कनेक्टेड आहे, एका सूत्रामध्ये बांधलेली आहे. आणि हे सूत्र कोणतं आहे, की ते सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे, की जे काम आता राहुलजीने केलेलं आहे. म्हणून थोडंसं ते सूत्र कोणतं आहे, जे मी आता म्हटलं, की एका सूत्रामध्ये हे सगळे महापुरुष बांधलेले आहेत. तर ते सूत्र समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला पहिल्यांदा. कोणतंही काम करत असताना. आम्ही जेव्हा म्हणतो मी चळवळीचं काम करतो आहे, परिवर्तनवादी चळवळीचं मी काम करतो आहे. तर त्या परिवर्तनवादी चळवळीचं काम करत असताना आम्हाला नेमकं कोणतं परिवर्तन हवंय त्याची दिशा आधी आमच्या डोक्यामध्ये पक्की पाहिजे. नाहीतर काय होतं आपलं, की परिवर्तनवादी चळवळीचं मी काम करतो असं म्हणून खूप जण मी पुरोगामी आहे असं म्हणून आपल्यासमोर त्यांचे चेहरे असतात. आणि दुसऱ्या बाजूने कधीतरी असं आपल्याला आढळतं, की अरे ह्यांचा चेहरा जरी आम्ही पुरोगामी म्हटलं, परिवर्तनवादी म्हटलं, तरी ह्यांचा चेहरा काही पूर्णपणे असा नाहीये. तो अर्धा तिकडे, अर्धा इकडे असे त्यांचे चेहरे आहेत आणि आपणच कन्फ्यूज होतो. म्हणून एक लक्षात घ्यायला पाहिजे, की हे जे परिवर्तनाचा विचार, परिवर्तनाची चळवळ म्हणतो आपण, तेव्हा त्या चळवळीचं नेमकं सूत्र कोणतं असायला पाहिजे, जी आता मी नावं घेतली बुद्धांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पर्यंत. तर हे जे सूत्र आहे महत्वाचं, ते म्हणजे संस्कृती संघर्ष समजून घेणं. हजारो वर्षांपासून आपल्या आपलं जे भांडण आहे, हे आपण चळवळ म्हणतो, परिवर्तनाची चळवळ असा शब्दप्रयोग वापरतो. ही चळवळ काय काम करत आलेली आहे, बुद्धांपासून काय काम करत आलेली आहे? तर या सांस्कृतिक संघर्षामध्ये मानवतेची जी संस्कृती आहे, त्या मानवतेची संस्कृती या पृथ्वी तलावर इस्टॅब्लिश व्हावी, म्हणून यांनी जीवाचं रान केलेलं आहे. एका बाजूला अमानवी संस्कृती, जसं आता गौरवनी खूप छान पद्धतीने ते समजावून सांगितलं. जागतिक सध्याचं उदाहरण घेऊन, केपिस्टनपासून सगळी उदाहरणं त्यांनी दिली. आणि हे सगळं म्हणजे 50% हे नाहीशी व्हायला पाहिजे, जर का लोकसंख्या वाढलेली असली तर. मला सुद्धा आठवतं, की मी ज्यावेळी 16ला मी रिटायर झाले, पण त्याच्यापूर्वी ज्यावेळी मी ओरल एक्झाम घ्यायची 12वीच्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांना असे ओरल एक्झाम म्हणजे प्रश्न विचारले जायचे, की ह्याच्यावर तुमचं मत काय? ते बोलतायत कसे? तर कितीदा तरी मला आता आठवतं, आता त्याला किती 2016-26 म्हणजे 10 वर्ष होत असतील. त्याच्याही आधी 10-1 वर्ष ही सगळी तरुणाईची मनं बदलत कशी गेलेली आहेत, ती त्या परीक्षेच्या वेळी सुद्धा माझ्या लक्षात येत होतं आणि मला धडकी भरत होती. तर त्याच्यातलं तुम्ही जे सांगितलं तो सूत्र घेऊन मी सांगते, की एका विद्यार्थ्याने मला दिसायला ते एकदम छान हां, सिन्सिअर, परीक्षेमध्ये मार्क मिळवणारे, नम्र, कुणाच्या भांडण-तंट्याला जाणारे नाही. पण मग जेव्हा त्यांच्याशी बोलणं व्हायचं ना, तेव्हा त्यांच्या डोक्यात काय होतंय ते कळायचं. तर एका विद्यार्थ्याने मला असं उत्तर दिलं होतं. हिटलर आदर्श ते सांगितलं होतं त्याने मला आणि मला तो असं म्हणाला होता, प्रश्न काय आणि उत्तर ते मला नेमकं आठवत नाही, पण त्या संवादाचं मी आशय सांगते, त्याचं मध्यवर्ती हे सांगते. तर हिटलर आदर्श म्हटलं होतं त्याने आणि त्याने मला चक्क असं म्हटलं होतं, की मॅडम जर का एखादा बदल जर का आपल्याला करायचा असेल, तर मग त्यासाठी काही लोकांना मारावं लागलं, तर मारणं गरजेचं असतं. आणि ते हिटलरने केलं असं तो मला सांगत होता. अ, तर आता हे जे म्हणजे ज्याला अ, एखाद्याचा प्राण घेणं, एखाद्याला मारणं, हे आदर्श असं त्याला वाटत होतं. ही विचारसरणी त्याच्या मनावर तो 16 वर्षांचा असताना पक्की रुजलेली होती. ती विचारसरणी घालवताना किती त्रास होतो ना. आता ही जी अमानवी संस्कृती आहे,
मला जे हवंय ते मिळवण्यासाठी मला कुणाला तरी मारणं गरजेचं आहे. ही जी विचारसरणी बिंबवलेली आहे, ही विचारसरणी कुठून बिंबवलेली आहे त्यांच्या माइंडमध्ये? म्हणजे जसं बोलताना सहजपणे गीतेचं उदाहरण सांगितलं जातं. हे बोलत असताना परवाच माझ्या मुलीचे फ्रेंड सगळे एकत्र जमले होते चित्रपट क्षेत्रातले. आणि एक जण बोलता बोलता सहज, त्याला माहिती नव्हतं मी काय विचार करते किंवा काय असं कदाचित. आणि तो बोलता बोलता सनातन धर्म आणि काय सांगतो वगैरे सांगत होता. मग बुद्धाचं फोटो होता, त्यामुळे बुद्धांकडे बोट दाखवून तो पुन्हा असं सांगत, बुद्ध ने तो यही बताया था आंटी, ऐसा ही था वैसा ही था. आणि सांगता सांगता तो म्हणायला लागला, अभी क्या है इधर की, जैसा कृष्ण ने बताया है ना कि सामने कोई आया तो रिलेटिव भी रहे तो भी उसको मारना चाहिए, ये हमने ध्यान में रखना चाहिए, असं वगैरे तो सांगत होता. त्याचं ते त्याला जे शिकवलं गेलं लहानपणापासून, त्याचं जस्टिफिकेशन ते कसं योग्य आहे हे सांगत होता. तर आपण आता बघतो की ही जी संस्कृती आहे, एका बाजूला मारणाऱ्याची संस्कृती आहे आणि दुसऱ्या बाजूला तारणाऱ्यांची संस्कृती आहे. म्हणजे एका बाजूला नष्ट करा आणि दुसऱ्या बाजूला नष्ट नका करू, ते सांभाळा. म्हणजे थोडक्यात जगा आणि जगू द्या. ही ही जी हे जे सूत्र आहे एका संस्कृतीचं, तर ती संस्कृती आपण बघतो आहोत, की बुद्धांपासून ती संस्कृती सुरू होते आहे आणि ती संस्कृती खाली म्हणजे आता वेळ आपल्याला कमी आहे, त्यामुळे त्याचं जास्त मी एक्सप्लेनेशन करत नाही. पण अगदी बेगमपुरा आज जेव्हा एपिस्टन बेट दिसतंय, त्यावेळी मला ते युटोपियाचं बेट, बेगमपुरा, नंतर अमर प्रीतमधलं कबीरांचं गीत आहे. ते सगळं मला अगदी डोळ्यात असं भिरभिरत असतं, की अरे यांनी कोणत्या बेटाची संकल्पना केली होती? ते ह्यांच्या स्वप्नातलं ते बेट होतं ना, की त्या बेटामध्ये बाबा सगळे सुखाने नांदतील, कोणावर बंधनं असणार नाही, कोणाचं शोषण होणार नाही, असं ते बेट होतं. आणि आपण इकडे 21व्या शतकामध्ये प्रत्यक्षात आलेलं कोणतं बेट बघतो आहोत? एपिस्टनने तयार केलेलं बेट, की जिथे याचा मागमूस नाही, याच्या बरोबर उलटं. आता हे जे बेट आहे, जे आपण बेगमपुरामध्ये बघतो आहोत, जे अमरप्रीतच्या गीतात बघतो कबीराच्या किंवा संत तुकारामांनी सांगितलेलं ह्याचा वाळवंटी घाईचा अभंग आहे, त्याच्यात सांगितलेलं, फुलेंनी सांगितलेलं, अशोक सम्राटांनी सांगितलेलं, शिवाजी महाराजांनी ते आचरणात आणलेलं आपल्याला दिसलं. आणि मग शेवटी आपण बघतो की भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते रुजवलेलं आहे, सांगितलेलं आहे आपल्याला. तर ही सगळी संकल्पना आपल्याला दिसते ती बुद्धांच्या सुक्कवती तत्वज्ञानामध्ये पहिल्यांदा दिसते. हे जे समतेचं तत्वज्ञान आहे, म्हणजे तिथे ही संकल्पना अशी की जिथे बाबा कोणी शोषित नसेल, सगळेजण मानवतेच्या सूत्राने बांधले जातील, एकमेकांशी प्रेमाने बांधले जातील, ज्याच्यामध्ये परिवर्तनावर विश्वास आहे. असं सगळं जे आहे, ही संस्कृती एका बाजूला, मी पुन्हा तो सैद्धांतिक शब्दप्रयोग वापरते, की ही एक विषमतेची संस्कृती आणि समतेची संस्कृती. तर त्या समतेच्या संस्कृतीचे हे सगळे बुद्धांपासूनचे हे सगळे वाहक आहेत आणि आपण त्यांचे वारसदार मानतो. परिवर्तनवादी चळवळीचे जे स्वतःला म्हणतात, त्या सगळ्यांनी यांचे वाहक मानायला पाहिजे. या महापुरुषांनी जे जे विचार आम्हाला दिलेले आहेत, त्या विचारधारेचे वाहक आम्हाला मानायला पाहिजे. तेव्हाच आम्ही स्वतःला परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते असं म्हणू शकू. म्हणजे एका बाजूला आम्ही ह्यांची नावं घेणार स्टेजवरून आणि दुसऱ्या बाजूला जर का आम्ही ही जी विषमतेची संस्कृती आहे, विषमतेच्या संस्कृतीने जे आयडॉल आमच्या समोर दिलेले आहेत, ते आयडॉल आम्ही आदर्श मानू, तर आम्ही परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते स्वतःला म्हणू नाही शकत. आता मी या कॉमिकच्या मुद्द्याकडे येते आहे. जे मगापासून तुम्ही सगळ्यांनी जी भाषणं केली, त्याचं सूत्र हे एकच आहे किंवा राहुलने सुद्धा आपलं अतिशय सुंदर उत्स्फूर्तपणे आणि कोणताही अभिनिवेश न आणता इतकं छान त्याने सांगितलं, जसं त्याला जे वाटतं हे हृदयापासूनचं, ते आमच्यापाशी तो बोलतो आहे, अगदी आत्मीयतेने बोलतो आहे. अतिशय छान वाटलं राहुल मला ते. तर त्याचं हे सूत्र असंच होतं राहुलचं, की लहानपणापासून हे जे महापुरुष आहेत, ते महापुरुष लहानपणापासून आमच्या मुलांना माहीत पाहिजे. आता हे महापुरुष माहीत पाहिजेत ते कशासाठी? तर अर्थातच जे आता मी मांडते आहे मुद्दा, की संस्कृती जी आहे, आम्हाला जी संस्कृती हवी आहे, जी बुद्धांपासून या महापुरुषांची मी नावं घेतली, त्यांनी जी संस्कृती हवी आहे म्हणून जीवाचा आटापिटा केला, त्या संस्कृतीची प्रस्थापना करण्यासाठी. तर त्या त्या संस्कृतीचे वाहक असलेले
ही कॅरेक्टर्स आहेत, ही कॅरेक्टर्स लहानपणापासून त्यांची ओळख आपल्याला करून दिली पाहिजे. प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी दिसते, की मला वाटतं राहुलने अ, तो मुद्दा छान मांडला, की प्रत्यक्षात वस्तुस्थिती असेल त्याच्या लहानपणाकडे गेले राहुल, की लहानपणी आम्हाला हे महापुरुष नाही दिसत ना. म्हणजे मी पण स्वतः माझ्या लहानपणाकडे जाईन, तर मला 3रीत असताना संपूर्ण इतिहासाचं पुस्तक जे होतं छोटंसं, शिकवलं जायचं. ते सगळं रामायण, रामायणातली ती शेपटी उचलली आणि हे केलं, ते केलं, कैकई वगैरे ते सगळं, हिडिंबा, शूर्पणखा हे सगळं आम्ही त्या 3रीत असताना आमच्या डोक्यात बिंबवलं अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. म्हणजे मग तिथे जो शूर्पणखेचे कान नाक कापणारा लक्ष्मण, तिचे कान नाक कापायला लावणारा राम, हा आदर्श म्हणून आमच्या डोक्यामध्ये बिंबवला गेला. बरोबर आहे ना? मग महाभारत पण आम्हाला शिकवलं गेलं, तेव्हा पण याच पद्धतीने आम्हाला शिकवलं गेलं. मग मी जे आत्ता म्हणाले, की तो जो माझ्या मुलीचा मित्र सिनेमा क्षेत्रातला सांगत होता, "ये ऐसा-ऐसा है, गीता में हमने कृष्ण ने हमें ऐसा बताया" वगैरे. तो सगळा परिपाक हा लहानपणापासूनचा असतो. आणि मग मला आठवतं, की मला स्वतःला ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले ह्या मला स्वतःला कधी कळल्या. म्हणजे अ, अ, अनेकदा मी असं बोलते किंवा मला वाटतं स्त्रियांच्या उन्नतीसाठीच्या प्रस्तावनेमध्ये पण मी म्हटलेलं आहे, की मी एम-ए होईपर्यंत मला स्वतःला अ, आ, आमचे वामनदादा कर्डकांची गीतं मला माहीत नव्हती. एम-ए होईपर्यंत मला माहीत नव्हती. असं मी का म्हणतीये? कारण एम-ए झाल्यानंतरच्याच वर्षी किंवा त्या 2-1 वर्षामध्ये मी मुंबईत आले आणि मुंबईत आल्यानंतर एक एक्सपोजर मिळाला. इथली वाचनालयं, इथे मी जे ऐकत होते ते सगळं चळवळीचं वातावरण. पण त्याच्या आधी माझं इतकं शिक्षण झालं होतं, तरीसुद्धा मला वामनदादा का माहीत नव्हते? तर मी तेव्हा एका खेडेगावामध्ये राहत होते. कोकणातल्या मालवणच्या एका खेडेगावामध्ये राहत होते. आणि त्या शाळेच्या माझ्या वाचनालयाला माझं वाचन प्रचंड होतं. पण ज्या लायब्ररीमध्ये जाऊन मी बसायचे, ज्या शाळेच्या वाचनालयाने मला पुस्तकं पुरवली होती किंवा तिथे जी मी पुस्तकं बघत होते, त्या पुस्तकांमध्ये वामनदादा नव्हतेच. त्यामुळे वामनदादा मला माहीतच नव्हते. तिथे मग सावित्रीबाई वगैरे मला कधी समजल्या किंवा बुद्ध मला कधी समजले. बुद्ध लहानपणी जेव्हा समजायला लागलं, मी डोळ्यांनी बघायला लागले, मला कळायला लागलं, तेव्हा बुद्ध बाबासाहेबांचे फोटो होते भिंतीवर. कारण धम्मक्रांती झालेली होती. धर्मांतर केलेलं होतं 56चं. माझा जन्म 58चा आहे. त्यामुळे आईने तो बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून आईने ते हे केलेलं होतं. मगाशी जे सोनपिंपळे म्हणाले ना, की सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगायला पाहिजे. ते काय विज्ञाननिष्ठा, रॅडिकल, अमुक-तमुक मोठे-मोठे शब्द वापरतो. ते शब्द न वापरता सोप्या पद्धतीने आम्हाला काही आयडॉल आम्हाला पोहोचवायला पाहिजे. तसे ते सोप्या पद्धतीने बाबासाहेबांनी आमच्यापर्यंत पोहोचवले होते. धम्मदीक्षा घ्या म्हणजे काय करा, चला हे पुस्तक आता देऊ नको. हे फोटो तुमच्या घराघरात पाहिजे. मग बाबासाहेबांनी आम्हाला अजून काय सांगितलं, की बाबा अजून तुम्ही कोणत्या सांस्कृतिक कोणते जे सण उत्सव आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून जाऊ नये. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला त्यावेळी 22 प्रतिज्ञा सांगितल्या. अतिशय सोपेपणाने आम्हाला सांगितलं बाबासाहेबांनी, बरोबर आहे. तर तसं हे सोपेपणाने जेव्हा सांगितलं, तर सोपेपणाने माझ्या आईने बुद्ध, फुलं म्हणजे तिला पण ते सोपेपणानेच कळलं, कारण ती काही शिकलेली नव्हती, निरक्षर होती. त्यामुळे हे तत्व-बित्व तिला काही माहिती नव्हतं. बुद्धांचं तत्व कोणतं, निरीश्वरवादी आहे, अमुक आहे, डमूक आहे, ते तिला माहिती नव्हतं. तिला फक्त इतकं माहिती होतं, की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, आम्हाला बौद्ध धम्म घ्या आणि म्हणून हे जे आयडॉल आहेत, ते माझ्या भिंतीवर असायला पाहिजेत, देऊ नको आहे. आणि ते मला दिसत होते, मी बघत होते ते. पण हे जे त्यांचं काम आहे, त्यांचं रायटिंग आहे, हे मला कितीतरी उशिरा कळलं ना. आणि मला लवकर काय कळत होतं, की गो. दांडेकर मला कळले होते लवकर. कारण त्यांची पुस्तकं मला वाचायला मिळत होती. मग ते मला आदर्श वाटत होते. त्यांची पुस्तकं मला वाचायला आवडत होती. खांडेकर मला आदर्श वाटत होते. गोविंदाग्रज मला त्यांच्या कविता मला आवडत होत्या. हे असं जे आहे, हे सगळं परत आता मी या कॉमिककडे येते, की कुमार ह्याच्यातली जी कॉमिक चित्र यायची ती पण अशीच यायची ना, रामायण, महाभारत वगैरे ही. त्याचा प्रचंड म्हणजे सुकाळ एकदम त्याचा. आणि बाकी आम्हाला जी संस्कृती रुजवायची आहे, ती संस्कृती रुजवण्यासाठी ही लहान मुलांना चित्र पाहिजेत त्याची, गाणी पाहिजेत त्याची. हे काहीच नाहीये. आजही बघा तुम्ही,
सांस्कृतिक म्हणजे कल्चरली असं आपण म्हणतो, आम्हाला कल्चरली करेक्ट व्हायचंय. अरे पण आमचं कल्चरच आम्ही जर देत नाही आहोत लहान मुलांच्या समोर, तर कसं आम्ही करेक्ट होणार? आता कल्चरली ह्याच्यामधलं कल्चर आपण देत नाही आहोत त्याच्यामधला हा एक छोटा पार्ट झाला. म्हणजे कॉमिक पुस्तकं हा एक छोटा पार्ट झाला. पण आपली गाणी आहेत, आपली नृत्य आहेत, हे दिसतच नाहीये ना आपल्याला. अजून नाही. आपण कितीतरी मागे आहोत. पण ठीक आहे, कितीतरी मागे आहोत तरी कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे. यांनी कॉमिक्समध्ये एंट्री केली. कालच मी राहुलला म्हटलं, की एक असं क्षेत्र घ्यायचं आणि त्याच्यात फोकस करायचं आणि बाकीच्यांनी त्याला मदत करायची. म्हणजे समजा माझं जर का संशोधनात्मक रायटिंग मी करते, माझ्यामध्ये ती कपॅसिटी आहे, मला त्याची आवड आहे, तर मी त्याच्यावर फोकस करणार आहे. मी असं संशोधन करून ती मोठाली पुस्तकं मी लिहीन आणि तुमच्याकडे देईन. मग मला राहुल जर कॉमिक्सच्या माध्यमातून लहान मुलांसाठी काम करतोय, तर ते पण गरजेचंच आहे. जितकं माझं ते संशोधनात्मक लिहिते हे जितकं गरजेचं आहे, तितकंच हे सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे माझ्या डोक्यात अशी पण हवा नाही जायला पाहिजे. मी जड काहीतरी लिहिते म्हणजे मी कितीतरी मोठी आणि हे काय लहान मुलांचं करतात नाही. ते पण तितकंच गरजेचं आहे. हे सगळं अतिशय गरजेचं आहे आणि हे सगळं असं आम्ही त्या सांस्कृतिक धाग्याने, समतेच्या धाग्याने एकत्र बांधून एकमेकांना आपण मदत करायला पाहिजे. एकाने एका कामावर फोकस करणं आणि दुसऱ्याने त्याच्या कामाला मदत करणं आणि अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे सगळं लहान मुलांच्या पर्यंत द्यायला पाहिजेत. आमची गाणी बघायला बनली पाहिजेत. आमचं स्वतंत्र संगीत बनलं पाहिजे. आमची नृत्यकला आहे ती आमच्या गाण्यांवर बसली पाहिजे आणि हे जे कॉमिक काढलेलं आहे ह्याने त्याला आता नाव काहीतरी वेगळं दिलं तुम्ही. पण ठीक आहे त्याला काहीही म्हणूया आपण, पण मी म्हणेन की लहान मुलांसाठी त्याने केलेलं आहे. लहान मुलांना रुचेल, पचेल, त्यांना चित्र आवडतात. नंतर ते ह्याच्यात मी अजून सुचवेन राहुल तुम्हाला, की ह्याची पुस्तकं असतात बघा इंग्लिश आहे, की एका पानावर चित्र असतं आणि दुसऱ्या पानावर मोठ्या अक्षरात असतं रंगीत वगैरे. ते खर्चिक असतं थोडंसं, पण बघू आपण. तिकडे पण आपल्याला पाऊल टाकता येईल. तर हे जे आहे ना तुमचं पुस्तक ते छोट्या अक्षरामध्ये जसं लिहिलेलं आहे, तसं ते याही पद्धतीने आपल्याला बघता येईल. अशी छोटीशी आणि ती मोठी रंगीत आणि एका पानावर मोठा असा तो मजकूर. अशा पद्धतीने एका बैठकीमध्ये लहान मुलांना आपल्याला वाचून दाखवता येईल, आपण वाचू असं. पण हा जो प्रयोग आहे, हा अतिशय उपयुक्त प्रयोग आहे. म्हणजे नुसताच चांगला असं म्हणून मी थांबणार नाही. तर हा अतिशय उपयुक्त आणि अतिशय गरजेचा असं मी म्हणेन. तर हा अतिशय गरजेचा असा हा अ, प्रयोग आहे आणि ते काम करण्यासाठी राहुलने पुढाकार घेतलेला आहे. अ, अतिशय चांगलं वाटलं मला. पुन्हा मला एक मुद्दा फक्त इथे सांगते आणि थांबते मी. तो एक मुद्दा म्हणजे आपण जेव्हा असं हे अ, अ, आपले सांस्कृतिक चळवळ आपली रुजवताना आपण जे वेगवेगळे फॉर्म्स वापरतो. म्हणजे उदाहरणार्थ कोणी साहित्यामधलं कोणी कादंबरीचा फॉर्म वापरतं, कोणी कवितेचा वापरतं, कोणी गाण्यांचा वापरतं. वामनदादांच्या गाण्याने चळवळ किती पोहोचलेली आहे ना. कोणी शाहिरी, जलसा वगैरे हा वापरतो. आता हा एक फॉर्म झाला, हा वापरतो. तर फॉर्म जरी कोणतेही आपण वापरले ना, तरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, की जो मूळ इतिहास आहे ना, त्या मूळ इतिहासाला आपण धक्का लावता कामा नये. काल वैयक्तिक मी बोलताना राहुलला बोलले कालच किंवा त्याच्या आधी पण त्यांच्या Facebookवर हे टाकलं, की सावित्रीमाईंना आपण त्यांचं नामकरण नको करूया वेगळं. सावित्रीमाईंचं नाव इतिहासातलं सावित्रीबाई फुले आहे ना, आपण त्यांना सावित्रीमाई म्हणतो. तर आपण त्यांना त्यांचं नामकरण आपण सावू असं नको करूया. हे माझं व्यक्तिशः मत आहे बरं का. मला असं वाटतं, की आपण इतिहास बदलूया नको. सावित्रीबाई काही आपल्या मैत्रीण नाही आहेत ना, त्यांना सावू म्हणायला. तर आपण सावू नको म्हणूया. कारण तो इतिहास चेंज होतो. आता आपण ज्यावेळी संशोधनात्मक लिहितो तेव्हा माहिती आहे, की ज्योतिराव फुलेंनी कधीच सावित्रीबाईंना सावू म्हटलं नाही. तर आपण कशाला म्हणतो त्यांना सावू? आपण कुठून शोध लावतो हा, की ज्योतिबा त्यांना लाडाने सावू म्हणायच्या. अरे इतिहास नाहीच आहे तसा. मी पाहिलेले फुले वाचा, हरी नरकेंचं पुस्तक. त्याच्यामध्ये काही आठवणी दिलेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, की ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना अ, अहो-जाहो म्हणायचे. मग आपण कशाला त्यांना ते सावू म्हणायचे म्हणून उगाचच बिंबवतो, बरं का. अजून दुसरा मुद्दा आहे, आता वेळ नाहीये तेवढं सगळं स्पष्ट करण्याला. पण ही एक स्त्रीवादी जी चळवळ आहे, आता ह्याने खूप छान सांगितलं ते, की पाश्चात्य विचारसरणीमधून आपण जो स्त्रीवादी
मुद्दा किंवा स्त्रीवादी विचार इथे पेरण्याचा प्रयत्न करतो, तो धागा घेऊन. तर आपल्या भूमीतच हे रुजलेले आहेत विचार. तर पहिल्यांदा आधी आपल्या भूमीत महाप्रजापतीने तो विचार रुजवलाय. पहिल्यांदा आपल्या भूमीमध्ये तो सोमाथेरीने रुजवलेला आहे, पूर्णाथेरीने रुजवलेला आहे आणि त्यानंतर आधुनिक काळामध्ये हा विचार आपल्याला औद्योगिक क्रांतीनंतर जर आपण बघितलं, संपूर्ण जगाचा विचार केला औद्योगिक क्रांतीनंतरच्या, तर तो विचार सावित्रीबाईंनी पहिल्यांदा रुजवलेला आहे. म्हणजे सीमांत बुवाच्या आधी 100 वर्ष सावित्रीबाईंनी हा विचार रुजवलेला आहे. एक त्यांच्या केवढ्या तरी छान कविता आहेत. मी आता कवितांकडे वळत नाही, त्याचं स्पष्टीकरण करत नाही. माझी ओळख करून देताना बाकीच्या पुस्तकांची नावं सांगितली, पण सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा ह्या पुस्तकाचं ओळख करून देताना हे पुस्तक मात्र वगळू नका जरा. पण सावित्रीबाईंच्या संपूर्ण साहित्याचा मी शोध घेतलेला आहे. 5 वर्ष त्याच्यावर मी काम केलेलं आहे आणि सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसा नावाचा खूप मोठा माझा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आणि तो आल्यावर मला अगदी म्हणजे सावित्रीबाईंच्या माझ्यावरचं जे ऋण आहे त्या ऋणातच मी राहणार आहे. पण मला असं समाधान वाटलं की हो बाबा, मी काहीतरी केलं. छोट्या मोठ्या पुस्तकाविषयी पूर्णपणे त्याच्यात सगळं विश्लेषण आहे. तर त्यामध्ये फक्त एकच कविता मी सांगते की सावित्रीबाईंनी मानवतावादाचा विचार जो केलेला आहे तो त्यांचा निसर्गविषयक कविता आहे. त्यामध्ये त्यांनी जगा आणि जगू द्या हे त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरं त्यांनी हे जे लढताहेत लोक एकमेकांशी आणि आपण पण छोटे मोठे भांडणापासून युद्धांपर्यंत सगळं, तर त्याची कारणं शोधत असताना सावित्रीबाई एका कवितेमध्ये सोपेपणाने सांगतात की आपला शत्रू कोण आहे तर त्याचा शोध घे. अतिशय सुंदर छोटीशी कविता आहे, लहान मुलांसाठीच त्यांनी लिहिलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की तू हरलास का, आणि मग स्वतः उत्तर देतात आणि त्या म्हणतात आपला शत्रू एकच आहे आणि तो शत्रू नाव तयाचे अज्ञान, असं त्या म्हणतात. म्हणजे आपला अज्ञान हा आपला शत्रू आहे आणि म्हणून आपण कोणाला पण शत्रू मानतो. किंबहुना आपल्या या बहुजन चळवळीमध्ये आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण मुख्य शत्रू आपला जो कोण आहे ना, जे काय आहे म्हणजे ही जी विचारसरणी आहे, ही जी संस्कृती आहे, विषमतावादी संस्कृती पेरणारी जी माणसं आहेत, ती माणसं सुद्धा त्या संस्कृतीचे बळी असतात. तर म्हणून आपण आपलं जे अज्ञान आहे ते अज्ञान दूर करून आपला नेमका शत्रू कोण आहे ते आपण लक्षात घेतला पाहिजे. हे बुद्धिझमचे विचार सावित्रीबाईंच्या पूर्ण साहित्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि त्यांचं जे स्त्रीवादावरचे विचार आहेत, ते स्त्रीवादावरचे विचार सांगणारे स्पेशली अशा 2-3 कविता आहेत. त्याच्यातली फक्त एकच कविता ओझरती जाता जाता मी तुम्हाला सांगते. संवाद पद्य नावाची कविता आहे आणि त्या काळामध्ये सावित्रीबाई त्या कवितेमध्ये असं म्हणतायत की 5 मुलींचा गट आहे आणि त्या कन्फ्यूज होत आहेत त्या मुली की काय करायचंय आपण. शाळेत जायचं नाहीये, तर मग शाळेत जायचं नाही तर आपण फुगडी खेळूया. दुसरी म्हणते आपण आईला घरकामात मदत करूया. आणि मग कन्फ्यूज झालेल्या मुली त्या आपल्या आईकडे जातात. आई हा 5वा नाट्यात्मक कविता आहे ती. म्हणजे सावित्रीबाईंनी त्यावेळेला वेगवेगळे प्रकार हाताळले. म्हणून त्या सावित्रीबाई फुले साहित्य मीमांसामध्ये मी शेवटी मुद्दा मांडलाय, तो तुम्हाला पुढे न्यायचा आहे की मराठी कवितेचे जनक केशवसूत नाही आहेत, तर मराठी कवितेच्या जनक या सावित्रीबाई फुले आहेत. आणि म्हणून मराठी साहित्याचा इतिहास तुम्ही बदला, ही मागणी आहे त्याच्यामध्ये. तर ती उचलून धरायला पाहिजे. नाही तर मी लिहिलं आणि ते आहे कोपऱ्यात असं नको व्हायला. 2 वर्ष झाली माझं पुस्तक आल्यावर. पण ही मागणी कोणी काही जाहीरपणे बोलताना मी अजूनपर्यंत काही ऐकली नाही. मला माहिती नाही पुस्तक वाचले की नाही. तर याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे प्रकार ते सांगताना हा मुद्दा ना, त्याच्यामध्ये ही जी नाट्यात्मक कविता आहे त्या कवितेमध्ये शेवटी आईकडे जेव्हा ह्या सगळ्या मुली जातात तेव्हा आई त्यांना सांगते. आईच्या तोंडी अतिशय सुंदर संवाद दिलेला आहे सावित्रीबाईंनी. आई म्हणते की पहिलं काम शाळेत जाण्याचं. शाळेतून आल्यानंतर तुम्ही खेळ खेळा. बघा, दुसरा नंबर देतात, खेळ खेळा शाळेतून आल्यानंतर. आणि खेळ खेळून झाल्यानंतर अभ्यास करा, बरं का. आणि अभ्यास करून झाल्यानंतर म्हणजे शाळा करा, खेळ खेळा, अभ्यास करा आणि याच्यातून वेळ मिळाला तर घरकामात मदत करा, असं सांगतात. आणि त्याच्यामध्ये असं वाक्य आहे की अभिमानाने जगण्यासाठी शाळेत जाऊया, शिक्षण घेऊ चला. अभिमानाने जगण्यासाठी. शिक्षण कशासाठी घ्यायचं? अभिमानाने जगण्यासाठी. आमच्या मुलीने सांगितलं जातं शिक्षण कशासाठी घ्यायचं तर नवरा चांगला मिळण्यासाठी. बरोबर ना? शिक्षण कशासाठी घ्यायचं तर नोकरी मिळण्यासाठी. सावित्रीबाई काय सांगतात? शिक्षण कशासाठी घ्यायचं तर अभिमानाने जगण्यासाठी. बरोबर आहे ना?
तर हे जे मुद्दे आहेत म्हणजे त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी सिमॉन द बुवाने जे सांगितलं त्याच्या आधी 100 वर्ष सावित्रीबाई सांगतायत की मुलासारखंच मुलीला सुद्धा वाढवा आणि मुलाला जसं खेळायची गरज आहे तशी मुलीला सुद्धा खेळायची गरज आहे. तर मुलीला घरकामात जुंपवू नका हे सावित्रीबाई त्या काळामध्ये सांगत आहेत. तर हा जो स्त्रीवाद आहे सावित्रीबाईंनी मांडलेला तो सुद्धा बघायला पाहिजे आपण. अतिशय परिणामकारकपणे आलाय तो. मी पुस्तक चाललं सकाळी. खूप छान पद्धतीने आलंय सगळं. खूण पण करून ठेवलं होतं. एक काहीतरी त्याच्यातलं दाखवायचं होतं तुम्हाला, पण ते मी घरी विसरून आले पुस्तक. दुमडून ठेवलं होतं पेज. पण असं खूप छान पद्धतीने ते पुस्तक आहे. मी तुमचं अभिनंदन करते. तुम्हाला सदिच्छा देते आणि तुमचं पुस्तक सगळीकडे पोहोचवण्यासाठी आमचे मुख्य वितरक आहेत ते गौतम सांगळे. तर आणि आम्ही पण आहोत सगळे म्हणजे जिथे-जिथे माझी व्याख्यानं होतील तिथे-तिथे तुमच्या पुस्तकाबद्दल आम्ही सांगू. आता संमेलन घेते खेडला आमच्या प्रतिमाताई तिथे पण यांची पुस्तकं आपण घेऊन जाऊया आणि आमच्याच्याने जेवढं होईल तेवढ्या पद्धतीने आम्ही ते करू कारण आमचं ते कर्तव्य आहे. धन्यवाद. थँक्यू.